सांस्कृतिक पुण्यात गुन्हेगारी किती वाढली आहे याचा दाखला देणारी आणखी एक घटना समोर आली। एका IT कंपनीत काम करणाऱ्या तरुणीची कोयत्याने वार करून हत्या करण्यात आल्याचे हादरवून टाकणारी घटना घडली। शुभदा कोदारे असे या मृत तरुणीचं नाव। शुभदाची तिच्या ऑफिसमधील मित्रानेच हत्या केली। या हत्येचा आता व्हिडिओ समोर आला। हा व्हिडिओ पाहून अंगावर काटा येतोय। त्यामुळे या हत्येची इनसाइड स्टोरी काय आहे हे जाणून घेऊयात। विमाननगर परिसरातील WNS कंपनीत नोकरदार तरुणीवर झालेल्या खुनी हल्ल्याचा व्हिडिओ गुरुवारी समाज माध्यमांवर व्हायरल झाला। हल्लेखोर तरुणाने तरुणीवर चाकूने वार केले, मात्र बघांच्या गर्दीत एकही जण तरुणीला वाचवण्यासाठी व तरुणाला रोखण्यासाठी धावला नाही। एवढेच नाही तर तरुणाने हातातील चाकू बाजूला फेकून दिल्यानंतरही लोकांनी तरुणीला मदत करण्याऐवजी तरुणाला मारहाण करण्यालाच प्राधान्य दिल्याचं चित्र दिसलं। विमाननगर येथील WNS कंपनीत मंगळवारी तरुणीवर वार करण्यात आले। त्यानंतर उपचारादरम्यान तिचं निधन झालं। या प्रकरणी कृष्णा सत्यनारायण कनोजा वय वर्ष 26 राहणार शिवाजीनगर याच्यावर गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुभदाने आर्थिक अडचणीमुळे वेळोवेळी कृष्णाकडून पैसे घेतले होते। त्यानुसार कृष्णा याने मागील 2 वर्षात शुभदाला 4 लाख रुपयांची आर्थिक मदत केली होती। आता कृष्णाला डोळ्याची शस्त्रक्रिया करायची असल्याने तो शुभदाकडे मागील काही काळापासून सतत पैशांची मागणी करत होता, पण शुभदा पैसे परत देत नव्हती। त्यामुळे कृष्णा आणि शुभदा यांच्यात कामाच्या ठिकाणी वादविवाद होत होते। त्यातून शुभदाने सहकार नगर पोलीस ठाण्यात कृष्णाच्या विरोधात तक्रार अर्ज दिला होता। पोलिसांनी कृष्णाला ठाण्यात बोलवून समज दिली होती। त्यामुळे कृष्णा हा शुभदावर चिडून होता। मंगळवारी सायंकाळी शुभदा कामाला येण्यासाठी पार्किंगमध्ये आले असताना कृष्णाने धारदार चाकूने तिच्या हातावर 5 वार केले। हल्ल्यात मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला आणि रात्री उपचारादरम्यान तिचं निधन झालं, अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक रवींद्र शेळके यांनी दिली। वारंवार पैसे मागून परत मिळत नव्हते, यामुळे तिला चाकूने धमकिल्यावर कंपनीतील अधिकारी किंवा पोलीस माझी दखल घेतील आणि पैसे परत मिळतील या आशेने आरोपीने तिला चाकूने धमकवले, पण हल्ल्यात तिचं निधन होईल असे वाटले नव्हते, असं आरोपीने सांगितल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले। आरोपी कृष्णा कनोजा याला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आलं असता प्रथम वर्ग न्यायदंड अधिकाऱ्यांनी त्याला 13 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। आरोपीने पैशाच्या देवाणघेवाणीच्या कारणावरून हा गुन्हा केल्याचे प्राथमिक चौकशीत सांगितले आहे। या अनुषंगाने आरोपीच्या बँक खात्याचा तपशील पडताळून पाहायचा आहे। तसंच आरोपीने हत्यार कोठून आणले, त्याचे इतर कोणी साथीदार आहेत का आदी मुद्द्यांचा तपास करायचा आहे। यासाठी आरोपीला पोलीस कोठडी देण्यात यावी असा युक्तिवाद सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी केला। न्यायालयाने तो मान्यही केला। विमाननगर येथे आर्थिक वादातून तरुणीवर चाकूने वार करून सहकारी तरुणाने तिचा खून केल्याच्या घटनेने गंभीर दखल राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली आहे। या प्रकरणाची तातडीने निष्पक्ष चौकशी करून तक्रारीची प्रत आणि सविस्तर कृती अहवाल सादर करण्याचे निर्देश आयोगाच्या अध्यक्षा विजय रहाटकर यांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना दिला आहे। आयोगाने या घटनेचा तीव्र निषेध करून महिलांवरील वाढत्या हिंसाचाराच्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली। सार्वजनिक आणि कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेबाबत सक्रिय उपाययोजना करण्याची गरजही आयोगाने अधोरेखित केली आहे।